हा सीझन पूर्णपणे आता एंड होतोय आणि पावसाळी क्रिकेट आपलं पण नवीन रबर बॉल सुरू होईल. 2027-28 मध्ये तुम्हाला असं काय वाटतं, की या सीझनमध्ये क्रिकेटमध्ये कोल्हापूर क्रिकेटमध्ये हा बदल झालेला पाहायला आवडेल किंवा ॲज अ ऑर्गनायझरांना किंवा नवीन खेळाडूंना मोस्टली ऑर्गनायझरांना, की तुम्ही काय संदेश द्याल, की अशा प्रकारे जर स्पर्धा ऑर्गनाइज आपण केली, तर एक क्रिकेट आपलं एक स्टेप पुढं आपण कोल्हापूर क्रिकेटला घेऊन जाऊ शकतो? 2027ला सगळ्यात बदल आवडेल बघायला. जेवढ्या जास्त ओपन टुर्नामेंट होतील, त्या ओपन टुर्नामेंटच्या माध्यमातून जी काही बाहेरचे प्लेयर येऊन आपल्या इथं खेळतील आणि त्यांचा जो काही खेळ आपल्याला इथं प्लेयरांसाठी बघायला मिळेल त्यांच्या माध्यमातून किंवा या आपल्या लोकल प्लेयरांना त्यांच्याबरोबर खेळताना काय करायला पाहिजे, आपण कुठं कमी पडतोय, काय करतोय, हे सगळं तिथं तुम्हाला तेव्हाच बघायला मिळणार आहे. त्यासाठी ओपन टुर्नामेंट होणं गरजेचं आहे. ओपन टुर्नामेंट जास्त झालेला मला बघायला आवडेल पुढच्या वर्षी 2027ला. त्याचबरोबर प्लेयरांच्या माध्यमातून आपल्या इथून चांगले चांगले प्लेयर घडून ISPL सारख्या प्लॅटफॉर्मवरती जास्त प्लेयर जेवढे खेळताना दिसतील, ते बघायला मला आवडेल खूप. आणि त्यासाठी जे काही सपोर्टिव्ह असतील किंवा जे आपले स्पॉन्सर्स आहेत, ऑर्गनायझर्स आहेत किंवा जे मॅचेस भरवत आहेत, त्यांनी अशा प्रकारच्या ज्या टुर्नामेंट भरवणं किंवा ISPLशी संलग्न जे काही टुर्नामेंट जास्त भरवणं, ह्याच्यावरती जास्त फोकस करण्यावरती भर देणं गरजेचं आहे. प्लस तुमच्या माध्यमातून तुमचा जो काही मीडिया आहे, तुमचा जो काय तुम्ही KDC लाईव्हच्या माध्यमातून जर काय आपला मीडिया तुम्ही इकडे हे करताय, रन करताय, तर त्या तुमच्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीनं कसं जास्त लोकांना ॲक्चुअली तुम्ही देतायच. कारण की एवढ्या कमी कालावधीत तुम्ही भरपूर लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि आज KDCची चर्चा सगळीकडे आहे. आपण बघतोय भरपूर. टक्कर देणारी तुम्ही कोल्हापूरमधून जर का सुरुवात केलेली आहे. त्याबद्दल आम्हाला अगदी प्लेयर म्हणून किंवा आम्ही आज कोल्हापूर क्रिकेटशी संलग्न ज्या काही व्यक्ती आहेत, त्यांना खूप प्राउड फील आहे. आमचा प्राउड फील आहे तुमच्यासाठी त्यासाठी. तर तुम्ही जास्त पद्धतीनं कसं चांगल्या पद्धतीनं देता येईल तुमच्याकडनं, त्याच्यावरती जास्त फोकस करा. जे वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरा असतील किंवा काय असतील. आज टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून जी काही स्पर्धा ती कशाप्रकारे शूट करतायत किंवा आपले 70-70ची स्पर्धा कशाप्रकारे शूट करतायत. त्या पद्धतीचं त्यांचं जे काही त्यांचा जो काय काय म्हणू शकतो आपण जे टेक्निकल टीम आहे त्यांची, कशा पद्धतीने वर्क करते किंवा काय करते. तसा जर का अभ्यास तुम्ही या 2-3 महिन्यात चांगल्या पद्धतीनं करून जर का पुढे गेलात किंवा आणि भरपूर प्लेयरांचं तुम्ही भलं करू शकताय. तुमच्या न्याय देऊ शकताय भरपूर प्लेयरांना तुम्ही या माध्यमातून. तर तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा राहणार आहेत, की येणारे सगळे सगळे सीझन्स आहेत इथून पुढचे. रबर बॉलचा सीझन आता सुरू होत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि जो काही पुढच्या वर्षीचा सीझन येईल आणि 5-7 महिन्यानंतर, यासाठी तर माझ्याकडून आमच्या तमाम कोल्हापुरातली क्रिकेटरांकडून खूप खूप शुभेच्छा राहतील.